मंडळी, पुढच्याच महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आडसाली ऊस लागवड करण्याची लगबग सुरू होईल. ऊसाच्या लागवडीबाबतचा व्हिडिओ आपण ऑलरेडी विशेषभारीच्या चॅनलवर बनवलेला आहे. पण त्यानंतर आम्हाला काही शेतकऱ्यांकडून असे प्रश्न समोर आले की ऊस लागवडीचं तर तुम्ही सांगितलं, पण ऊस लागवडीसाठी जात नेमकी कोणती चांगली, त्यातल्या त्यात जास्त उत्पन्न देणारी जात कोणती, चांगली रिकव्हरी देणारी जात कोणती. म्हणूनच मग आम्ही जरा या संदर्भात अनेक तज्ञांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून जी माहिती आम्हाला समजली तीच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही बघताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. म्हणजे सुरुवातीला लक्षात घ्यायला हवं की ऊसाच्या लागवडीसाठी चांगल्या जातीची निवड करणं अत्यंत महत्वाचं आहे. तसं केल्यामुळे तुम्हाला तुमच्या उत्पादनात नक्कीच फायदा होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात को 86-032, को एम 0265, MS म्हणजेच फुले 10001, व्यवसाय 08,005, CO 416, COM 12085, कोएम 1538, MS 17082 या जातींमध्ये भरपूर कॉम्पिटिशन पाहायला मिळते. पण या जातींमधली नेमकी कोणती जात लागवडीसाठी निवडायची हा मात्र नक्कीच प्रश्न सगळ्यांना पडतो. चला तर मग या प्रत्येक जातीबद्दल अगदी सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर बघा, म्हणजे आपल्या लिस्टमधली सगळ्यात पहिली जात आहे MS फुले 10001. सगळे तिला डायरेक्ट 10001 असंच म्हणतात. तर बघा, ही जात मध्यम ते भारी जमिनीत चांगल्या रीतीने येते आणि ज्या जमिनीत को एम 0265 ही जात चालते तिथे सुद्धा ही जात चांगली येते. पूर्व हंगाम लागवडीसाठी जी शिफारस आहे, या जातीला अगदी मापात फुटवे निघतात, त्यामुळे ऊसाची संख्याही मर्यादित राहते. परंतु ऊसाचं वजन सुद्धा चांगलं निघतं. त्यामुळे कमी कालावधीत तुलनेनं अधिक उत्पादन देणारी ऊसाची जात म्हणून 10001 ची ओळख आहे. या ऊसाची पाने ही गर्द हिरव्या रंगाची आणि रुंद असतात, त्यामुळे त्याच्यात प्रकाश संश्लेषण योग्य पद्धतीनं होतं, परिणामी उत्पादन वाढतं. आणखी सांगायचं झाल्यास साखरेची रिकव्हरी चांगली आणि कमी कालावधीत जास्त वाढ, यामुळे हा ऊस लवकर तुटतो. यामुळे पूर्व हंगाम लागणीसाठी ही अगदी योग्य ऊसाची जात मानली जाते. या ऊसाचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे पण आहेत. तर बघा, या जातीची रोगप्रतिकारक क्षमता जरा कमी आहे आणि हाच या जातीचा मुख्य ड्रॉबॅक आहे. पाण्याचा ताण सुद्धा या जातीला फारसा सहन होत नाही, डोळे फुटतात आणि लवकर तुरा येतो. त्यामुळे शेतकरी ही जात निवडताना जरा विचार करतात. तर मग आता या जातीला ओळखायचं कसं, तर या जातीचा ऊस हा हिरवट पिवळसर रंगाचा असतो आणि त्याची जाडी सुद्धा चांगली असते. त्यानंतर पुढची जात आहे व्यवसाय 08,005. म्हणजे सगळे शेतकरी या जातीला शॉर्टकटमध्ये 8005 असंच म्हणतात. या जातीला आडसाली हंगामाची शिफारस आहे, पण तसं बघायला गेलं तर ही जात ऑगस्ट आणि सप्टेंबर पासून पुढच्या उशिराच्या लागणीसाठी उत्तम आहे. ही जात मध्यम ते हलक्या जमिनीत चांगली येते. या जातीला अत्यंत नियंत्रित फुटवे येतात. ऊसाची संख्या एकरी 30,000 ते 35,000 पर्यंत मिळते. या ऊसाच्या जातीमध्ये पटकन सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते, त्यामुळे ऊसाचा संपूर्ण प्लॉट अचानक पिवळा पडतो. ज्या शेतकऱ्याचं उत्पादन प्रति एकरी अत्यंत कमी आहे, अशा शेतकऱ्यांना कमी कालावधीत मध्यम उत्पादन देणारी ही जात आहे. इतर ऊस जातींच्या तुलनेत या ऊसाचा खोडवा आणि नेडवा कमी खर्चांमध्ये आणि कमी मशागतीत चांगला येतो. ही जात पाण्याचा ताण उत्तमरित्या सहन करते. यानंतर आहे ती को एम किंवा फुले 0265. ही तिन्ही हंगामासाठी चालणारी चांगली ऊसाची जात आहे. मध्यम ते भारी जमिनीत या जातीच्या ऊसाचं उत्पादन म्हणजे चांगल्या पद्धतीचं मिळतं. या जातीला इतर ऊसाच्या जातीपेक्षा पाण्याची गरज थोडी जास्त प्रमाणात लागते. जास्त पाणी पकडून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या चोपड आणि क्षारपड जमिनीत या जातीचा ऊस बरा येतो. या जातीचा ड्रॉबॅक म्हणजे या जातीत अत्यंत अनियंत्रित पद्धतीचे भरपूर फुटवे येतात. त्यामुळे सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्यांपासून ते अगदी 8 ते 9 महिन्यांपर्यंत ऊसाची भरपूर प्रमाणात मर होते. त्यामुळे 100 टनांहून अधिक उत्पादन घेणारे शेतकरी या जातीकडे थोडंसं दुर्लक्ष करतात. त्याचबरोबर या जातीची रिकव्हरी सुद्धा फार चांगली नसल्यामुळे कारखाने सुद्धा आजकाल ही जात नेण्यास काचकूच करतात. या जातीची ओळख सांगायची झाल्यास हा ऊस रंगाला हिरवट असतो, कांडी मध्यम, आखूड मध्यभागी फुगीर आणि टोकाला निमुळती असते. यानंतरची जात म्हणजे को 416. ही ऊसाची जात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये म्हणजे खूप लोकप्रिय आणि खात्रीशीर उत्पन्न देणारी जात म्हणून ओळखली जाते. विशेषतः बागायती क्षेत्रासाठी ही जात उत्तम मानली जाते. ऊसाची वाढ सरळ आणि जोमदार होते. ऊसाची कांडी मध्यम ते जाड असते. यामध्ये साखरेचं प्रमाण उत्तम असतं, त्यामुळे कारखानदारही या ऊसाची खरेदी आनंदानं करतात. यानंतर जात येते ती म्हणजे MS 17082.
चाचण्यांमध्ये म्हणजे या वाणाचे सरासरी उत्पादन सुरू हंगामात हेक्टरी 137 टन, पूर्व हंगामात 162 टन, तर आडसाली हंगामात 163 टनांपर्यंत नोंदवलं गेलंय. या जातीचा ऊस मजबूत, सरळ वाढणारा आणि चांगला जाड असतो. कांड्या लांब असतात. जर तुमच्याकडे जमीन थोडी हलकी किंवा क्षारयुक्त असेल किंवा तुम्हाला कोश 80-032 पेक्षा जास्त वजन देणारा आणि फुले 265 पेक्षा चांगला साखर उतारा देणारा वाण हवा असेल तर हा सध्या सर्वोत्तम पर्याय आहे. यानंतरची एक अत्यंत महत्वाची जात म्हणजे को एम 15-038. या जातीचा वापर करत योग्य व्यवस्थापन केल्यास या जातीपासून प्रति हेक्टरी 145 ते 150 टन म्हणजेच एकरी 60 ते 70 टनापेक्षा जास्त उत्पादन सहज मिळतं. या जातीमध्ये साखरेचं प्रमाण अत्यंत उच्च आहे. याचा सरासरी साखर उतारा 14.5% ते 15% दरम्यान येतो, जो कारखानदारांच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर मानला जातो. त्यामुळे कारखाने या ऊसाला तोडणीसाठी प्राधान्य देतात. यानंतरची जात म्हणजे मंडळी को एम 12-085. जर तुम्हाला गुळाचा व्यवसाय करायचा असेल तर ऊसाची ही जात उपयोगी पडते. या जातीच्या ऊसापासून अ ग्रेडचा अर्थात उत्कृष्ट प्रतीचा गुळ तयार होतो. यानंतर शेवटची आणि अत्यंत महत्वाची जात आहे को 86-032. ऊस क्षेत्रात सगळ्यात फेमस आणि शेतकऱ्यांच्या पसंतीची ही जात आहे. अत्यंत रसाळ, उत्तम रिकव्हरी आणि उत्पादन देणारी जात असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातले बऱ्यापैकी शेतकरी ही जात सोडून दुसरीकडे कुठेच जात नाहीत. या जातीने शेतकऱ्यांच्या मनात चांगलीच विश्वासार्हता निर्माण केली आहे. तर या जातीचं कसं असतं, तिन्ही हंगामांसाठी ही जात अतिशय उत्तम आणि या जातीचा पक्वतेचा कालावधी सुद्धा खूप मोठा असतो. पाण्याच्या ताणाला तर या जातीचा नादच करायचा नाही. काही शेतकऱ्यांनी तर एकरी 150 टनांपर्यंत या जातीचं उत्पन्न घेतलेलं आहे. या जातीची रोगप्रतिकारक क्षमता पण अगदी कमालीची आहे. या जातीत ऊस आणि साखर या दोन्हीचं उत्पन्न चांगलं मिळतं. त्यामुळे कारखानदार ऊसाची हीच जात जास्त प्रमाणावर शेतकऱ्यांना सजेस्ट करतात. आता ही जात ओळखायची असेल तर या जातीचा ऊस हा लालसर पारव्या रंगाचा असतो. कांड्या मध्यम आणि जाड आकाराच्या असतात. पाने लांब, रुंद आणि टोकाला वळलेली असतात. आता या ऊसाचा ड्रॉबॅक म्हणाल तर या ऊसाच्या फुटव्यांची संख्या जास्त असल्यामुळे या जातीच्या ऊसाची साईज ही जाडीला बारीक असते. आता हा असा ड्रॉबॅक असला तरी मात्र ही जात खऱ्या अर्थाने ऊस क्षेत्रात किंग आहे. या जातींव्यतिरिक्त सुद्धा को 671, वसंत, को 8014, VSI 03102, VSI 434, VSI 9805, फुले 9205, को 740, को 7219, को एम 7125, को 7527, को एम 88-121 या काही जातींची महाराष्ट्रातले शेतकरी लागवड करत असतात. त्यामुळे आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही ऊसाची जात निवडा आणि तुमच्या मते लागवडीसाठी ऊसाची उत्तम जात कोणती आहे, तुमचा ऊस कोणत्या जातीचा असतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या गावभारीच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.